नमस्कार, मी इच्छा नरवणकर. तुमच्या सर्वांचंच माझ्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी मुंबईची हेदवी अशी जर्नी केली आणि हेदवीला देवराई होमस्टे इथे मी स्टे केलं. तर आजच्या दिवसाची सुरुवात नरवणलाच इथून हेदवीवरून 10 मिनिटाच्या अंतरावर एक गाव आहे, तिथे आमच्या कुलदेवीचं मंदिर आहे. मी तिथे दर्शन घेऊन मग पुढचा जे पण प्रवास असेल ते कंटिन्यू करेल. आणि तुम्ही माझा तो बाय रोड जर्नी बघितला नसेल मुंबई ते हेदवी, तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की बघा. कोकणाचे अनोखेच सौंदर्य आहे ना. कोकणाचे सौंदर्य खरोखरच अतुलनीय आहेत. येथील हिरवेगार लँडस्केप, सुंदर समुद्रकिनारे आणि नयनरम्य वातावरण. माझ्यासारख्या उत्साही प्रवाशांसाठी कोकण हा अनुभवाचा खजिना आहे. कोकण हे असे ठिकाण आहे जिथे प्रत्येक टुरिस्टला काही ना काही आवडण्यासारखे आहे. तुमचा एखादा कोकणातला अनुभव मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. नरवण गावात असलेलं श्री व्याघ्रांबरी देवीचं मंदिर साधारणतः 300 ते 350 वर्ष जुनं आहे. ॲक्च्युली गाडी अजून पुढे गेली असती, पण समोरच एक झाड पडलं होतं, त्यामुळे गाडी आम्ही तिथेच पार्क केली. मला मंदिराच्या परिसरात हे काहीतरी युनिक पाहायला भेटलं. हा एक मुंगींचाच प्रकार आहे.
मंदिराचा परिसर खूपच हिरवगार आणि शांत आहे. या मंदिराबद्दल खूप काही, या मंदिराचे जे गुरव आहेत मी त्यांच्यासोबतही बोल आणि त्याचसोबत मी पुढे व्हिडिओमध्ये माझे काही आठवणी आणि या मंदिरात होणाऱ्या उत्सवांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करते. तर इथे हे मूळ मंदिर आणि मूळ मंदिराच्या बाजूला अजून एक छोटं सुद्धा मंदिर आहे. आधी आपण त्या साईडचं बघूया, मग इथे येऊया. तुम्ही कधी गुहागरला आलात तर या मंदिराला नक्कीच भेट द्या. इथे ही अशी छोटीशी विहीर किंवा पाण्याचा कुंड सुद्धा आपण बोलू शकतो. तर आपण इकडचं मंदिर बघितलं, पण आता तिकडे पुढचं मंदिर बघायला येतं. तर या मंदिराची सराउंडिंग आणि बाकीची माहिती तर मी तुम्हाला दिली, पण या मंदिराचे गुरव आहेत आपल्यासोबत, ते आपल्याला थोडी माहिती देतील. तर मला मंदिराबद्दल थोडीशी माहिती द्या. नमस्कार, माझं नाव अरुण गुरव. आम्ही व्याघ्रांबरी देवस्थानचे देवीचे पुजारी. या मंदिरची माहिती सांगायची म्हणजे असं आहे की हे जे मंदिर आहे ना, फार जुनं मंदिर आहे. पुरांतर मंदिर आहे, 350 वर्षापूर्वीचं आहे. आता 350 वर्षाच्या पूर्वी म्हणजे कुठे लिखाण केलेलं नाही. आमच्या ज्या वाडवडील जसे आम्हाला सांगत आले तसं आम्ही लोकांना सांगतो. एक 350 वर्षापूर्वीचं आणि त्यावेळेस हे सगळं बांधकाम आहे. लाकडाचं सगळं काम आहे. लाकडी सगळे खांब आहेत आणि त्याला लाकडाची जी भालं आहेत त्याला खिळ्याचा वापर कुठेही केलेला नाही. एक लाकडाचा कसू केलेला आहे आणि त्या लाकडाच्या कसूमध्ये सगळे बसवलेले आहेत आणि साधारण कोणी बांधलेले हे काय सांगू शकत नाही मंदिराने. असं एक मंदिर. आणि या मंदिराचे होणारे काही उत्सव असतील तर त्याबद्दल सुद्धा माहिती द्या. हा, ह्या मंदिराचे उत्सव सांगतो, पण त्याच्या आधी सांगतो. या मंदिरमध्ये मुख्य देवी आहे ही व्याघ्रांबरी देवी आहे. हे जागृत देवस्थान आहे. तालुक्यामध्ये का जिल्ह्यामध्ये पण म्हटलं तरी चालेल. भरपूर लांबून लोक त्या देवीच्या दर्शनाला येतात. इतर पण देवीचे मूर्ती आहेत त्याच्यामध्ये, पण मुख्य ही व्याघ्रांबरी आहे. त्यानंतर ह्या देवस्थानाचे वार्षिक होणारे उत्सव, एक श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात, गोंधळ होतो. त्याच्यानंतर गोंधळ झाल्यानंतर देवीचा एक बगाडा होतो. बगाडा म्हणजे पाठीला गळ लावले जातात. हा परंपरा कार्यक्रम चालत आलेला आहे. म्हणजे माणसाच्या पाठीला गळ लावून तिथे समोर एक खांब आहे, त्याच्यावर साधारण एक लाट ठेवली जाते, ती तयार केली जाते. एका साईडला चेडा असतो, एका साईडला माणसाच्या पाठीला गळ लावले जातात आणि तो दोर वर बांधला जातो आणि खालनं तो असा गोल फिरवला जातो. माणूस आदंतरी असतो. ही परंपरा जी आलेली प्रथा, म्हणजे परंपरा जी प्रथा चालत आलेली आहे ना, तसं चाललेलं आहे. काही मग लोक सकुशीने टुपून घेतात, काही लोक नवसाचे टुपून घेतात. असे दरवर्षी कार्तिकी दर्शवमुशीला हा देवीचा उत्सव साजरा होतो. त्याच्यानंतर होळी पौर्णिमा म्हणजे देवीची पालखी बाहेर पडते आणि ती पालखी घरोघरी लोकांच्या दर्शनाला जाते. साधारण 1-1.5 महिना, 1.5 ते 2 महिना ही पालखी फिरत असते. आणि या देवस्थानाचे जे कारभार आहेत, जे परंपरा जसं जी प्रथा चालत आलेली आहे, ज्या ज्या लोकांना मान दिलेले आहेत त्याप्रमाणे ती प्रथेनुसार लोक सगळे ती प्रथा सांभाळून ते देवीचं काम करतात.
तर मुंबईवरून जर इथे कोणाला यायचं असेल तर ते कसं मार्ग आहे त्यांचा येण्याचा? आता यायचं झालं ना तर मुंबईवरनं साधारण चिपळूण गोगर हायवे मार्ग आहे ना तिथे यायचं. मोडका आगारवरनं साधारण 22 किलोमीटर नरवण हे गाव आहे. आता जर तुम्हाला जर ते गुगलवर टाकायचं झालं तर नरवण तुम्ही टाकलं व्याघ्रांबारी मंदिर तर डायरेक्ट तिथे टाकता येतं. त्यानंतर बाजारपेठेत आल्यानंतर तिथनं एक टर्न मारल्यानंतर पाकडी साधारण आहे. त्या पाकडीतनं खाली मंदिर नदी किनारी मंदिर आहे साधारण ते. आणि या मंदिराच्या बाजूला सुद्धा जसं हे मंदिर आहे तसं त्या साईडला सुद्धा मंदिर आहे. तर ते कोणत्या देवीचं मंदिर? हे मंदिर आहे ते आदेश्वराचं आहे म्हणजे शंकराचं आहे. आणि त्या साईडला तिकडे आहे महाराजाचं देवीचं मंदिर आहे. अशी इथे 3 मंदिर आहेत पण त्यातलं मुख्य मंदिर हे व्याघ्रांमध्ये मंदिरच आहे. धन्यवाद तुम्ही मला ही माहिती दिल्याबद्दल. नमस्कार. मला त्यांनी बगाडमध्ये खांबेवर लागलेली लाट सुद्धा दाखवली आणि या लाटेची लांबी 36 फूट आहे. आम्ही जेव्हा 2012 मध्ये इथे आले होते तेव्हा काही उत्सव झाले होते ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. प्रभाकर भाटकर दापोली यांचा नवस पूर्ण करणार आहे गणपत भिकाजी नरवणकर. राजेंद्र बाबुराव नरवणे यांचा नवस आहे पूर्ण करणारे रामचंद्र महादेव नरवणकर. अरे ऊन येते ना तिकडे. मी माझ्या मोबाईल मध्ये घेतले चांगले. दोन हात गाडीला आठवती ये इकडे मागा काय पाया पडणार का लगे हा पाया अस्मिता सोडून देते मनातल्या मनात बोलली होती आपल्याला
घराचं काम येऊन दिलं आहे, आनंद पार पाडलेला आहे, त्याप्रमाणे तुझी पाच महिने मोठी भरल्याचे मान्य करून घे. संभाजीच्या गाड्या येण्या, निघण्या, फिरण्या, धंद्या, व्यवहार, जरा जाऊ दे. थांबा चला पाय पाय चला पुढे या, लहान मुलांना पुढे या. चला पुढे चला. चला लोक ताई चला. तर आपल्याला या मंदिराबाहेरचे आंबे भेटले प्रसाद म्हणून, म्हणजे प्रसाद म्हणून म्हणजे पडले होते ते आम्ही गोळा केले. कॅमेरा आण का जवळ, मँगो दाखव. तर हे सुपाईचे आंबे आणि आता मी याच्या पुढे कुठे जाणार आहे, म्हणजे काही जर्नी असेल ते अजून काही ठरलं नाहीये, तर ते तुम्हाला कळेलच पुढे. तर आता नरवणला देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय हेदवीला. हेदवीला जिथे आम्ही होमस्टे साठी थांबणार आहोत ना, म्हणजे आतापर्यंत तिथे थांबले आहोत, तिथूनच 5 मिनिटावर एक गणपती मंदिर आहे, दशभुजा गणपती मंदिर. तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला पुढचा प्रवास दाखवते. हे लक्ष्मी गणेश मंदिर खूपच प्राचीन आहे. गणेशाची मूर्ती पांढऱ्या दगडात कोरलेली आहे. हे असे दगड साधारणतः काश्मीर या भागात आढळतात. तर ॲक्च्युली मंदिराच्या आत व्हिडिओ वगैरे शूटिंग अलाउड नाही, कॅमेरा वगैरे घेऊन नाही, पण मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवू शकते आणि तुम्हाला मी ओव्हरलेमध्ये गणपतीचा फोटो तर देईलच. जाण्यापूर्वी इथे या मंदिराचं आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही 3 फूट असून या मूर्तीला 10 हात आहेत. या अशा हिरव्यागार घनदाट जंगलात टेकडीवर बांधलेलं हे सुंदर मंदिर आहे. मंदिराचा परिसर खूपच स्वच्छ आणि शांत आहे. तर आता इथे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही चाललोय जिथे आम्ही होमस्टेसाठी थांबलोय तिथे.
आणि मग जेवून वगैरे पुढचा प्रवास असेल. देवराई या होमस्टेच्या परिसरात खूप विविध प्रकारची झाडे सुद्धा आहेत. डायनिंग हॉलच्या बाहेर दिसणारा हा नजारा तर पहा, किती निसर्गरम्य आहे. तर आता आम्ही तिथे होमस्टेसाठी आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही जेवायला बसतो. जेवणासाठी मेन्यू आहे बटाट्याची भाजी, मसूरची उसळ, मसूरची उसळ, डाळ, भात, पापड आणि चपाती. आणि त्यासोबतच हे 4 करमाळे काढले ते सुद्धा आहेत. ऍक्च्युली इथे करमाळ्याचं खूप मोठं इथे झाड तुम्हाला दाखवून. आम्हाला तुकाराम काकांनी खूप करमाळे सुद्धा काढून दिले. त्याच दरम्यान आम्ही असं ठरवलं की हेदवीचा समुद्र किनारा एक्सप्लोर करूया. तर चला मग बघूया आम्ही काय एक्सप्लोर केलं. समुद्र किनारे आल्यावरच समोरच एक उमा महेश्वराचं मंदिर सुद्धा आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा भरतीची वेळ होती. आता मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. हेदवीच्या समुद्रकिनारी असलेला एक असा नजारा जो प्रत्यक्षात अनुभवताना अंगावर शहारे येतील असं दृश्य. ह्या स्पॉटला बामणघर असे म्हणण्यात आले आहे.
भरतीच्या वेळी आल्यावरच या स्पॉटची खरी मजा अनुभवता येते. काही वर्षांपूर्वी मी या स्पॉटला आले होते तेव्हा लो टाईडची वेळ होती, तेव्हा एवढा काही नजारा नव्हता. येथे एक छोटीशी दरी आहे, 1 मीटर रुंद आणि 10 मीटर लांब, नैसर्गिकरित्याने तयार झाली आहे. खडकांवर आढळणारा लाटांचा गडगडाट ऐकणे आणि पाण्याचे वाढत्या स्तंभातून शिंपडून शॉवर घेणे हे एक आनंदाचा अनुभव होता. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही आलो बीचवरून वगैरे आणि थोडंसं असं फ्रेश वगैरे होऊन आराम करून आम्ही आता चाललोय जेवायला. तर ह्यांचं जे होमस्टे आहे तिथेच जेवणाची सुद्धा सोय आहे, तर तिथेच चाललो. तर आपण बघूया आता आजचा मेन्यू काय आहे. चला बघू. तर आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. तर आजच्या मेन्यूमध्ये सोलकढी आहे, काळ्या वाटाण्याचा रस्सा आहे, डाळ आहे, फ्लावरची भाजी, भात, लोणचं, पापड आणि चपाती. तर आजचा हा डे 1चा ब्लॉग इथेच संपतो. तर ह्याच्या पुढची रुटीन आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बघूया.